सर्वमिदं ततं श्लोक क्रमांक 16 पासून 19 पर्यंत भगवंतानी जगाबद्दल सांगितलं की हे जग व्यक्त होतं आणि अव्यक्त होतं. भगवंत या जगाचा अधिष्ठान आहे, त्याच्यामध्ये सगळं काही लीन होतं. आधी सगळं लीन होतं प्रकृतीमध्ये आणि प्रकृती लीन होते परमात्म्यामध्ये. आता अनेक वेळा पहा, जगाचं कारण काय असं जेव्हा लोक विचारतात तेव्हा आपण म्हणतो माया आहे. मायाच कारण आहे, त्रिगुणात्मिका माया. त्याला दुसरं नाव दिलेलं आहे प्रकृती. तर प्रकृती जगाचं कारण असं आपण म्हणतो. कधी कधी या म्हणतात ईश्वर जगाचं कारण. ईश्वरामधून सगळं काही व्यक्त. तर आता ते खरं काय आहे? ईश्वरामधून जग प्रकट झालं की प्रकृतीपासून? आता इथे तर ईश्वराचं नावच नाही घेतलंय त्यांनी. तर असं आहे, दोन्ही बरोबर आहे. जडाचं प्राधान्य ठेवून जर आपण पाहिलं तर प्रकृतीपासून सगळं काही, आणि चैतन्याकडे जर लक्ष दिलं तर मग ईश्वर पासून जग आलं. असं जसं कॅनव्हासवर एक चित्र बनवलेलं आहे. आता हे चित्र कसं बनलं? कारण काय? चित्रकार कारण आहे की रंग कारण आहे? पण रंग नसता तर आता कोणाकडे तुम्ही लक्ष देताय त्याच्यावर. रंग म्हणजे प्रकृती आहे, त्रिगुणात्मक प्रकृती. 3 रंग आहे. ते रंगच अनंत रंगामध्ये काय झाले? व्यक्त झाले, प्रकट झाले. ईश्वर असता आणि जर ती माया नसती, प्रकृती नसती, तर मग जगत कसं बनलं असतं? अच्छा, जर प्रकृती आहे पण तो चित्रकार नाही आहे, नुसते रंग आहे. म्हणून हे दोन्ही उत्तरं येतात, तर कन्फ्यूज होण्याची गरज नाही. इथे जास्त करून प्रकृतीचं वर्णन आहे की त्या प्रकृतीमध्ये सगळं अव्यक्त झालं, मग तिथूनच व्यक्त झालं, असं सारखं सांगितलं. इथे ईश्वर जगाचा कर्ता आहे असं नाही सांगितलं. ईश्वरामध्ये सगळं लीन होतं आणि तिथून व्यक्त होतं. हे पहा, ईश्वराबद्दल आपल्या शास्त्रांमध्ये काय सांगितलं आहे? जसं योग दर्शनामध्ये ईश्वराला गुरु म्हटलेलं आहे, आदि गुरु. सपूर्वेशाम अपि गुरु, पतंजल महर्षी. भक्ती दर्शनामध्ये कर्ता म्हटलेलं आहे, न्याय दर्शन वगैरे. भक्ती दर्शनात कर्ता आहे. पण जर आपण कर्ता मानलं तर मी काल 2-3 दिवसांपासून सांगत आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दोष येऊ शकतो देवामध्ये, की देवाने अशी सृष्टी का बनवली. तर म्हणून काय, तो कर्ता नाही. मग कोण आहे? तर म्हणजे त्रिगुण आहे. त्रिगुणाने सगळं बनवलं. किंवा कर्माच्या द्वारे समष्टी कर्माचाच परिणाम काय आहे? जग आहे. अच्छा, ईश्वराबद्दल एक सांगितलंय की जसं गुरु आहे, अधिष्ठान आहे, 2 मी सांगितलं. तिसरं एक आहे की ईश्वर फलदाता आहे. ईश्वर जीवांच्या कर्माचा फळदाता आहे. जीवांचा निर्माता किंवा जीवांना कर्ता बनवणारा नाही आहे. हे अज्ञानामुळे आपण कर्ता बनलेलो आहे, अज्ञानामुळे भोगता बनलेलो आहे, आणि त्यामुळे आपण कर्म करत आहे. पण कोणतं फळ मिळेल, केव्हा मिळेल, हे कर्म
नाही ठरवू शकत. तर तो देणारा कोण आहे? ईश्वर. तर फलदाता कोण झाला? ईश्वर. फलदाता म्हणजे परत असं नाही की त्याला त्याच्या मनामध्ये जे आलं ते फळ देत आहे. त्या जीवाचे कर्म आहे त्यानुसार तो फळ देत आहे. म्हणजे त्यामध्ये ईश्वर निर्दोष सिद्ध होईल. तर फलदाता आहे, कारण आहे, अधिष्ठान कारण, सद्गुरू आहे, ईश्वराबद्दल हे आहे. ईश्वरामध्ये प्रकृती लीन होते, तिथून व्यक्त होते. आता काय हे पाहून लोक म्हणतात की ईश्वराने सृष्टी केली असं म्हणतात, कारण तिथून ती व्यक्त होत आहे. पण त्याच्यामध्ये असं कर्तृत्व नाही आहे की मी आता करत आहे. काल त्याच्यावर मी चर्चा केलेली. तर म्हणून इथे या जगाबद्दल हेच सांगण्यात येतं की अनेक वेळा हे जग झालेलं आहे आणि होत राहील. आणखीन याचा कधीच अभाव नव्हता की शून्यामधून जग आलं असं नाही. तर रात्र्यागमे प्रलीयन्ते, रात्र झाली की प्रलय. ब्रह्मदेवाचा रात्र झाला म्हणजे लय अवस्था असं इथे सांगितलं. मग आता परमात्मा जर अधिष्ठान आहे या ब्रह्मदेवाचा सुद्धा, प्रकृतीचा सुद्धा, तर आता त्या परमात्म्याचं काय स्वरूप आहे? तर ते या 3 श्लोकांमध्ये परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. हे पारमार्थिक सत्य आहे. जग कसं आहे? व्यावहारिक सत्य आहे. उत्पत्ती, स्थिती, लय हे काय? व्यावहारिक सत्य आहे. हे होत राहतं आणि याच्यामध्ये बदल आहे, परिवर्तन आहे, विकार आहे. पण जो परमात्मा आहे तो कसा आहे? म्हणजे नश्यत्सु न विनश्यती. जर अधिष्ठानच जर नष्ट होत गेलं तर मग त्याच्यावरची जी वस्तू तिचं काय होईल? जर पडदाच नष्ट झाला कालच्या उदाहरणात तर मग काही सिनेमा दिसेल का? दृश्य नाशवान आहे आणि ते नाशवान दृश्य दिसत आहे कारण त्याचा जो आधार आहे तो कसा आहे? अविनाशी. म्हणून शंकराचार्यजी नेहमी म्हणतात की हे जग पूर्ण भ्रांती आहे, माईक आहे, पण ते निरधिष्ठान नाही आहे. निरधिष्ठान म्हणजे एक अधिष्ठान आहे, शून्यामध्ये नाही आहे. बौद्ध तत्वज्ञानामध्ये काय सांगितलं की ज्या जगाचं सत्य काय? शून्य. तर शंकराचार्य नेहमी हेच विचारत राहिले की निरधिष्ठान कुतो भ्रांती. म्हणजे बौद्ध दर्शन सुद्धा माईक मानतं बरं का, जगाला मिथ्या मानतं, पण सत्य काहीच मानत नाही. सगळं मिथ्या 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 मिथ्या, पण सत्य काही नाही. प्रवाही नित्यताच परम सत्य आहे. इथे कूटस्थ नित्य नाही आहे असं ते म्हणतात. तर शंकराचार्य नेहमी प्रश्न करत राहिले की असं तुम्ही एक उदाहरण द्या ज्याच्यामध्ये भ्रांती आहे, ती शून्यावर आहे, अधिष्ठानावर नाही आहे. जर जग सापाप्रमाणे आहे, आम्ही सुद्धा मान्य करतो, तुम्ही सुद्धा मान्य करता, पण असं आकाशामध्ये थोडी साप दिसेल. एक सत्य दोन्ही पाहिजे. मृगजळाचा भास जर होत आहे तर त्यासाठी वाळू पाहिजे. तर एक सत्य आहे, त्याच्यावर तुम्हाला जे सांगायचं मिथ्या आहे आम्ही सुद्धा ते सांगतो. तर सांगण्याचा अर्थ काय? अधिष्ठान जोपर्यंत तुम्ही नित्य मानणार नाही, माईक जगाची सिद्धी होणार नाही. कारण माईक आहे तर कुठे दिसत आहे? जसं दृश्य आहे पण जर पडदाच नसेल तर कुठे दिसेल? तर आता पडद्याचं वर्णन आहे या 3 श्लोकामध्ये. नश्यत्सु न विनश्यती. मग पाहिलं अक्षर, ते अक्षर आहे. आणखीन जो या अक्षर तत्वाला जाणतो तो परमगतीला प्राप्त करतो. म्हणजे त्याच्यावरची अजून काही गती नाही.
एक गती अशी असते, जर तुम्ही खूप ध्यान केलं, अगदी जड समाधी लावली, शून्यामध्ये ध्यान केलं, तर प्रकृती लय त्याला मिळतं, असं पतंजली म्हणतात. प्रकृतीमध्ये तो विलीन होतो, प्रकृतीमध्ये विलीन होतो आणि जेव्हा नवीन सृष्टी होती परत व्यक्त होतो. ऐकलंय ना, प्रकृती लय एक आहे. म्हणजे असं झोपेमध्ये आपण जातो, झोपेमध्ये जाणं म्हणजे काय, एक प्रकारचं प्रकृती लय. पण ती मुक्ती सुद्धा काय, परत आपण येतो पुनरावर्तीनं. ब्रह्मलोकामध्ये जरी गेलो तरी पुनरावर्तीनं. पण परमतत्वाला जर तुम्ही जाणलं आणि त्याच्याशी एकरूप झाला तर मग यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परम. म्हणजे एक आहे उच्च लोकामध्ये जाणं, एक आहे शून्यामध्ये विलीन होणं, आणि एक आहे परम सत्यामध्ये विलीन. कळतंय का तुम्हाला? थोडं थोडं आहे फरक. लोक सगळे हे करून देतात. शून्य म्हणजेच परमात्मा असं नाही आहे. मग शून्यवाद आणि अद्वैत वेदांतमध्ये फरक काय झाला? एक जग शून्य आहे दोन्ही ठिकाणी, जग नाही आहे त्या चैतन्यामध्ये. पण असं झालं की चैतन्यच नाही. निर्विचार अवस्था असं म्हणतो. तर ठीक आहे, निर्विचार अवस्था एक चांगली स्थिती आहे, पण निर्विचार होणंच थोडी परमसत्य आहे. परमसत्य आत्मचैतन्य. निर्विचार होणं, शून्य होणं ही हा एक टप्पा आहे. फायनल जवळजवळ अगदी तुम्ही पोहोचले. म्हणून काय म्हटलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी असं नाही म्हटलंय, अहम शून्योस्मी. हां, तिथे जगाचा अभाव आहे, जग नाही आहे, पण एक अस्तित्व आहे, एक चैतन्य आहे. तर हे आता इथे ज्याचं वर्णन आहे ते त्याचंच वर्णन आहे. त्याला अक्षर, शब्द, अव्यक्त हे सगळं दिलं. त्यालाच इथे म्हटलेलं आहे पुरुष. आता 22व्या श्लोकात पुरुष स परह म्हणे ते पर आहे. पर म्हणजे सर्वोच्च, त्याच्या पलीकडे काही नाही. स पुरुष, त्याचं आता नवीन नाव दिलं पुरुष. पुरुष शब्द अनेक वेळा आलेला आहे, आता तुमच्यासाठी नवीन नाही आहे, म्हणजे जे लोक सतत घेत आहेत. शंकराचार्य ते म्हणतात पुरी शयनात पूर्णत्वात्वा, जे पूर्ण आहे त्याला म्हणतात पुरुष. निरतिशय. तर म्हणे हे पुरुषच काय आहे, तर म्हणे या जगाचं शेवटचं सत्य आहे. आता अजून तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेट करू का? कठीण. आता सांख्य दर्शनामध्ये पुरुष शब्द येतो, ठीक आहे, आणि वेदांतामध्ये पुरुष आहे. पण सांख्य आणखीन, म्हणजे सांख्य, योग, आणखीन वेदांत यामध्ये फरक. ते लोक म्हणतात पुरुष अनेक आहे. योग दर्शन वगैरे काय, सांख्य दर्शन पुरुष अनेक आहे. पुरुष अनेक आहे, प्रकृती एक आहे. आणि सृष्टी केव्हा होते तर म्हणे पुरुष आणि प्रकृतीचा जेव्हा संयोग होतो तेव्हा ती प्रकृती व्यक्त होते, आहे की नाही? आता त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे की जर पुरुष अनंत आहे तर कोणत्या पुरुषाचा संयोग प्रकृतीशी होतो तेव्हा सृष्टी होते? कारण अनेक पुरुष आहेत. त्याच्यामध्ये एक दोष आहे, आपत्ती केली. मग म्हणून योग सूत्रामध्ये म्हटलं एक पुरुष विशेष, एक पुरुष विशेष आहे, त्याचं नाव त्यांनी ईश्वर. आणि त्याच्या संयोगात जेव्हा प्रकृती येते तेव्हा काय होतं, सृष्टी त्या प्रकृतीमधून व्यक्त. पुरुष विशेष आहे, हा फरक आहे. आता योग दर्शनामध्ये पुरुषाला विशेष पुरुष म्हटलेलं आहे, त्याला गुरु म्हटलेलं आहे. पण तो वेदांतामध्ये जसं ईश्वराचं वर्णन तसं नाही आहे. पूर्ण दयालू, कृपाळू असं जास्त नाही आहे त्यात वर्णन.
तर आपल्या इथे जेव्हा आता इथे पुरुष शब्दाचा उल्लेख भगवंत करत आहे, तर इथे अनेक पुरुष नाही म्हणत आहे. पुरुष कोणता? एक. आणि तो परह, त्याला 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. आता 3 पुरुष आहे, क्षर पुरुष, अक्षर पुरुष, उत्तम पुरुष. तर क्षर पुरुष म्हणजे जीव, क्षर पुरुष म्हणजे प्रकृती, आणि अक्षर पुरुष म्हणजे जीव. जीव अनेक आहे. जे सांख्य दर्शनाने पुरुष अनेक सांगितले ते पुरुष म्हणजे काय? जीव. अच्छा, जीव कसा म्हटलेला आहे? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. जीवाचं मरण होत नाही म्हणून त्या जीवाला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत काय? तो अक्षर आहे, ते जन्म होत राहतो. तर अक्षर पुरुष. अच्छा, क्षर पुरुष म्हणजे ही सगळी प्रकृती. आणखीन ईश्वर जो दोघांपेक्षा अन्य, उत्तम पुरुष तू अन्य, परमात्मा इति उदारत. उदारत म्हणजे कथित, त्याला परमात्मा म्हणतात. इथे सुद्धा आलाय तेच. परह आलं ना, परत 20व्या श्लोकात परमात्मा, परम आत्मा. आत्मा आपण काय या जीवाच्या अर्थाने सुद्धा आत्मा मानतो. 50 आत्मा बसल्या, पण हे परमात्मा म्हणजे मग ईश्वर, सुप्रीम आत्मा, सुप्रीम कॉन्शियसनेस वगैरे असे शब्द म्हणतात. तर इथे पुरुष शब्दाचा अर्थ परम आत्मा, कारण पुरुष शब्द सांख्य दर्शनामध्ये जीवाच्या अर्थामध्ये आलेला. अनेक 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 पुरुष, तर तो इथे नाही. तर सोप्या भाषेत पुरुष म्हणजे देव म्हणजे असं समजा. देव, देव शब्द जो आहे थोडा जरा जवळचा वाटतो, आहे की नाही? पुरुष वगैरे थोडंसं. तर पुरुषस्य पर पार्थ भक्त्या लभ्यस्तनन्यया. 21व्या श्लोकामध्ये ज्याला अक्षर अव्यक्त म्हटलं त्याला इथे पुरुष म्हटलेलं आहे. आणि या पुरुषाची प्राप्ती झाल्यावर परत येणं होत नाही. त्यामुळे आता त्या पुरुषाची प्राप्ती कशी होईल? तर इथे काय सांगितलं आहे? लभ्य, तो लभ्य आहे. 22वा श्लोक पहा. लभ्य शब्द दिसतोय का? कशाद्वारे तो लभ्य आहे? तर 2 शब्द दिलेले, भक्त्या तू अनन्यया. तर अनन्य भक्तीच्या द्वारे लभ्य हो, असं झालं. अच्छा, म्हणजे साधन काय झालं? भक्ती. आता एक सांगू, इथे शंकराचार्यांनी इथे भक्ती शब्दाचा अर्थ केलेला आहे ज्ञान लक्षणया भक्ती, ज्ञानात्मिका भक्ती. आता भक्ती म्हणजे आपण एकदम काय? भक्ती म्हणजे रडणे, रोमांचित होणे, आहे की नाही? भगवंताच्या स्मृतीमध्ये काय पुलकित होणे, असं भक्ती. तर ती भावात्मिका भक्ती आहे ना. भावात्मिका, एक भाव विशेष जेव्हा आपल्यामध्ये वाढतो तेव्हा जी स्थिती आहे ती काय? भक्ती. पण इथे म्हणतात की पहा, भक्ती फक्त भावनात्मिकाच नाही आहे, तर ती ज्ञानात्मिका सुद्धा आहे. ज्ञान लक्षणात्मिका. ज्ञानोत्तर भक्ती वेगळी. ही जवळजवळ ज्ञानोत्तर भक्तीच आहे. इथे भक्ती म्हणजे भगवंताचं ज्ञान झालेलं आहे आणि तो भगवंतामध्ये रममाण झालेला आहे. इथे विधीची प्रधानता नाही आहे, भावनेच्या अधीन नाही आहे. त्याला भगवंताच्या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि तो इतका म्हणजे भाव विभोर झालेला आहे, एकरूप झालेला आहे. तर त्याला म्हणतात ज्ञानात्मिका भक्ती. आणि 4 भक्तांपैकी जो सगळ्यात उच्च भक्त कोण आहे? ज्ञानी भक्त आहे. तर फक्त दुःख आहे म्हणून तो प्रेम करत आहे किंवा काही पैसा पाहिजे म्हणून प्रेम करत आहे असं नाही. त्याला भगवंताचं संपूर्ण ज्ञान झालं आहे
आणि तो इतका रोमांचित झाला की वा, मग तो म्हणे तुला प्रेम केल्याशिवाय मी राहू नाही शकत, कारण एवढा महिमा आहे तुला. या म्हणतात ज्ञानात्मिका भक्ती. अच्छा, मग काही इतर भक्तीने नाही प्राप्त होत? म्हणे नाही, इथे भक्ती शब्द असा खूप व्यापक आहे. शेवटची भक्ती सांगितली ज्ञानात्मिका भक्ती, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधीचे त्यांनी सगळे टप्पे पार केलेले आहे, त्याचे क्रॉस केलेले आहे. तर अनन्यया भक्ती, ही भक्ती अनन्य. अनन्य म्हणजे आता मी तुझ्यापासून वेगळा नाही आहे, एकत्व. तर अशा भक्तीच्या द्वारे, आणि हे पहा खरं प्रेम काय, जिथे द्वितीयता नाही आहे ना. जिथे काही दुरावा आहे ते प्रेम होऊ शकतं का? परकेपणा आहे तो प्रेम होऊ शकतं का? त्यामुळे सर्वोच्च प्रेम काय, जिथे प्रियतम आणि प्रियकर एकच झालेला आहे. प्रेम गली ती साकरी तामे दोई न समाय असं म्हणतात. तर अशा या अनन्य भक्तीच्या द्वारे लभ्य हो. पण त्यांनी आधी भगवंताची पूजा केली आहे, भगवंताचं स्मरण केलं आहे, कीर्तन केलं आहे, भगवंतामध्ये आश्रय बुद्धी त्याची स्थिर झालेली आहे, त्याच्याशी संबंध त्याचा खूप दृढ झालेला आहे, पक्का झालेला आहे. मग जाऊन तो या स्थितीवर पोहोचतो. ही भक्ती अशी स्वतंत्र नाही की चला मी आता ज्ञानी भक्ती करतो, तुम्ही आर्थ भक्ती करा, तुम्ही अर्थार्थी भक्ती करा, असं नाही होत. आपोआप ते टप्पे आहे, हळूहळू तो होतो. हे पहा, दुःखामध्ये जर तुम्ही कोणाला बोलवलं आणि तो आला, तर आता मनामध्ये काय येईल, अरे हा आमचा मित्र आहे, तर त्याच्याशी संबंध थोडा अजून आपल्याला दृढ केला पाहिजे, आहे की नाही. मग तो आर्त भक्त होता, तो थोडा वरचा भक्त झाला. फक्त दुःखामध्ये जा बोलवत नाही, तसंही आता तो त्याच्याशी बोलत आहे, चर्चा करत आहे. मग कधी गरज पडली तर त्याकडून मागतही आहे. आणि हळूहळू काय होतं, मग अरे म्हणे आम घरच्यापेक्षा जास्त जवळचा आहे असं झालं. तर एकदम नाही होत ते पहिल्या दिवशीच, हळूहळू. तर अशी ही भक्तीच साधन आहे. म्हणून पहा, तुम्हाला माहीत असेल विवेक चूडामणीमध्ये स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. तिथे तर स्वरूपाचं कोणी अनुसंधान करत आहे त्याला सुद्धा भक्ती म्हटलेली आहे, स्वरूपाचं चिंतन करत आहे त्याला सुद्धा भक्ती म्हटलेली आहे. म्हणजे भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. तर प्रेम 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 वाढत जाणे. आणि आता त्या पुरुषाचं ठीक आहे, हीच साधना झाली अनन्य भक्ती. आणि तो पुरुष आहे कसा, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं वर सांगितलं की तो अव्यक्त आहे, दिसत नाही, अक्षर आहे. आता इथे 22व्या श्लोकात पुढच्या ओळीत काय म्हटलं, यस्य अंतस्थानी भूतानी, म्हणे ज्याच्यामध्ये सगळे भूत स्थित आहे, अंतस्थ म्हणजे त्याच्यामध्ये, तो आहे पुरुष. सगळे प्राणी मात्र चर अचर ज्याच्यामध्ये स्थित आहे तो आहे. याला भागवतामध्ये म्हटलेलं आहे स्थानम. प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम, इथे सुद्धा म्हटलं. म्हणे मी जगाचा काय आहे, स्थान आहे, अधिष्ठान आहे, माझ्यापासून उत्पन्न होतं, माझ्यामध्येच लीन होतं, माझेच नाव आहे प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. तर म्हणजे सगळं काही माझ्यामध्ये, ते माझ्यामधूनच निघत आहे. आता आहे पहा, आपण कधी विचार करत नाही, आपण सगळे कुठे स्थित आहोत याचा विचार करतो. घरामध्ये स्थित आहे, चला जास्तीत जास्त कुठे, जगामध्ये स्थित आहोत. पण जग कुठे स्थित आहे, म्हणजे जगामध्ये.
नाही, अवकाश सुद्धा जगाचाच भाग आहे. आपण जग म्हटलं की फक्त सूर्य, चंद्र, पशु, पक्षी, वनस्पती हे सगळं. जग म्हणजे मग आकाश, वायू, अग्नी सगळं. तर जग कुठे स्थित आहे म्हणजे जगामध्ये. पण हे असं होऊ नाही शकत. एकच आश्रय आणि एकच आश्रित, एकच आधार आणि एकच आधारित असं होऊ शकतं का? अनेक वेळा मी उदाहरण दिलं आहे. तुम्ही चालता चालता थकला तर म्हणे तुम्ही स्वतःला आपल्या खांद्यावर उचलून घ्या. तर स्वतःच आधार होऊ नाही शकत. जगच जगाचा आधार होऊ नाही शकत. तर म्हणे काय याचा आधार? तर म्हणे आता इथे सरळ म्हटलेलं, पण आता तर्काने सिद्ध होतं की हे जग जिथे स्थित आहे ते एक अत्यंत सूक्ष्म तत्व आहे. त्याच्यावर आहे. जर विचार करता करता तुम्ही शरीर कशावर स्थित आहे? तर आत्म्यामध्ये स्थित आहे की नाही? अनेक वेळा मी सांगितलं आहे, आत्म्यामध्ये शरीर आहे की शरीरामध्ये आत्मा आहे? म्हणजे थोडा विचार करू द्या मला. आत्मस्थ शरीर आहे की शरीरस्थ आत्मा आहे? किती लोक म्हणतात शरीरामध्ये आत्मा आहे? शरीर आहे म्हणून आत्मा आहे ना? की आत्म्यामध्ये शरीर. तर आता आत्मस्थ झालं की नाही शरीर? आता यालाच जरा तुम्ही व्यापक करा. हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे शरीर आहे. शरीर शरीरामध्ये नाही, शरीर आत्म्यामध्ये आहे. तर इथे म्हणतात यस्य अंतस्थानी भूतानी, पुरुषामध्ये हे सगळं काही स्थित आहे. आणखी नाही पहा. तिसरा इथे मुद्दा काय म्हणला की येन सर्वमिदं ततं, जे अधिष्ठान आहे त्याच्याद्वारे जग काय पूर्ण व्याप्त आहे. जसं घट आहे, घट कुठे स्थित आहे? मातीमध्ये. आता तुम्ही वेदांत ऐकताय म्हणून लगेच उत्तर दिला, नाही तर लोक म्हणतील घट कुठे आहे? जमिनीवर आहे, टेबलवर आहे. पण आता वेदांती झाला ना तुम्ही. तर आता आम्हाला कळलंय तुम्ही कुठून विचारत. घट मातीमध्ये स्थित आहे. आणि ती माती कशी आहे? ततम. ततम मतलब म्हणजे व्याप्तम. घटाच्या एक एक भागामध्ये व्याप्त आहे. तर जे कारण असतं ते कार्यामध्ये व्याप्त असतं. चला, हे तर सोपं आहे ना. तर इथे परमात्मा कारण आहे, अधिष्ठान कारण आहे, आणि त्याच्याद्वारेच मग सर्व काही व्याप्त. येन सर्वमिदं ततं कार्यम ही कारणस्य अंतर्वर्ती भवति. शंकराचार्य व्याप्तम आकाशेन इव घटादे इथे उदाहरण देतात. म्हणजे याचा आकाशाने सगळं काही व्याप्त आहे. घटाच्या आतमध्ये आकाश आहे, घटाच्या बाहेर आकाश आहे. घटाच्या दोन कणामध्ये सुद्धा त्या मध्ये काय? आकाश. एनवलप्ड म्हणजे असं एक पाकिट असतं की पाकिटामध्ये सगळं आहे, तसं या आकाशामध्ये सगळं आहे. आणि आकाश कुठे आहे? म्हणजे आकाश परमात्म्यामध्ये. आता परत पहा, आपण जास्तीत जास्त आकाशपर्यंत जातो, अवकाशापर्यंत, स्पेसपर्यंत. पण याचं पुढे काय आहे? स्पेस कुठे आहे? परमात्म्यामध्ये. फार सूक्ष्म विषय आहे. पृथ्वी पाण्यामध्ये, पाणी अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, आणि आकाश असं आहे. आणि म्हणूनच आकाश सगळ्यांमध्ये व्याप्त आहे, कारण तो शेवटचं कारण आहे या पंचभूत. आकाशामध्येही परमात्मा व्याप्त आहे, म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे परमात्मा. आता कसं काय? आकाशामध्ये कशा रूपाने व्याप्त आहे? तर आपण म्हणतो आकाश आहे ना. तर हे जे आहे ना, तोच परमात्मा आहे. अस्ति 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 अस्ति. आता एवढी बुद्धी जातच नाही आपली तेवढं.
आकाश आणि आहे हे दोन भाग आहे, दोन आहे. तर आहे परमात्मा आणि आकाश आकाश. तर वायू आहे, माती आहे. आता खाली 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 या. पुरुष आहे, शरीर आहे. तर दोन झाले. याच्यामध्ये आहे झाला परमात्मा आणि शरीर झाली प्रकृती, क्षेत्र, जे म्हणायचं. तर जे सगळ्यात सूक्ष्म ते सगळ्यात जास्त व्यापक असं. तर येन सर्वमिदं ततं. तर इथे 3 मुद्दे मांडले की तो जो परमात्मा आहे तो परह आहे, सर्वोत्तम आहे, श्रेष्ठ आहे. दुसरा तो अनन्य भक्तीच्या द्वारे प्राप्त होतो. तिसरं त्याच्यामध्ये सगळं काही आभास आहे, भासमान आहे. आणखीन त्याच्याद्वारे सगळं काही व्याप्त आहे. आता एक आणखी सांगू, हे आपली कमजोरी आहे म्हणून आपण असं म्हणतो की एक जग आहे आणि परमात्मा आहे आणि परमात्म्यामध्ये जग व्याप्त आहे. सॉरी, परमात्मा जगामध्ये व्याप्त आहे. आपण परत परत हे दोन मानतो. हे सर्व आहे, सर्व आहे आणि याच्यात. पण जर अजून विचार केला तर हे दोन नाहीये, फक्त परमात्माच आहे. आपण काय मानतो, काय म्हणजे अजाणतेपणे, की जग एक सत्य आहे आणि परमात्माही सत्य आहे. एक अधिष्ठान आहे, एक आश्रित आहे. पण हे चुकीचं आहे. आणि नानात्व सत्य आहे आपण असं म्हणतो. पण जर खूप विचार केला तर कळेले की एकच सत्य आहे आणि जे दुसरं आपल्याला वाटत आहे ते आभास आहे. खरोखर या जगाची सत्ता काही नाही आहे. म्हणून असं म्हणणं हे एक लेवलचं आहे की परमात्म्यामध्ये जग आहे. हे केजीचं म्हणजे पहिल्या काय कक्षा काय म्हणतात, पहिली इयत्ता. पण नुसतं परमात्माच आहे हेच परम सत्य. आता जसं आत्ता मी विचारलं तुम्हाला घट कुठे स्थित आहे, तर काय उत्तर दिलं, मातीमध्ये. म्हणजे दोन झाले, मातीमध्ये घट स्थित आहे असं म्हणलं झालं ना. पण हे किती सत्य वाक्य आहे. म्हणजे दोन गोष्टी, एक माती आहे आणि घट आहे. हे वाक्य जास्तच बरोबर आहे की दुसरं वाक्य? पहिलं वाक्य मातीमध्ये घट आहे आणि दुसरं मातीच आहे की नाही? मातीच आहे, घट कुठून आला? आता आपली त्या आकारामध्ये आसक्ती असल्यामुळे आपण घट नावाची खरोखर वस्तू मानतो. पण जर त्याचं परीक्षण करा, जर तुम्ही मातीपासून घट वेगळं मानलं तर ठीक आहे, मग आम्ही सांगतो तुम्ही घट घेऊन या, माती तुमच्याकडे ठेवा. तर घट म्हणजे एक मिथ्या प्रतीती आभास मात्र आहे. आता या श्लोकामध्ये तुम्ही जरा हे करा त्याला, यस्यांत स्थानी भूतानी मृत्तिका स्थानी भूतानी. मृत्तिका झाला अधिष्ठान, भूतानीच्या ठिकाणी काय येईल? घट. माती आणि घट, माती आणि घट. पण जर पुढे विचार केला, मातीच माती आहे. आता पूर्ण घटाला कोणी व्याप्त केलेलं आहे? माती. आणि जर अजून विचार केला की आता दोन झाले, व्याप्य व्यापक. घट व्याप्य आहे आणि माती व्यापक आहे. पण विचार केल्यावर कळेल की असं काही नाही की आधी घट बनवला आणि मग त्याच्यामध्ये माती टाकली, माती व्याप्त केली, असं नाही. तर एक अद्वितीय सत्य आहे बस. त्याला अद्वैत चैतन्य वगैरे म्हणतात. पण आपण तेवढं नाही जाऊ शकत, म्हणून मग एक परमात्मा आहे आणि त्याच्यावर जग आहे. मग अजून खाली 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 येतात. या जग आहे, जगामध्ये अनेक वेगवेगळे लोक आहे. मग 84 लक्ष योनी आहे. मग सगळ्यांचा वेगवेगळा स्वभाव, संस्कार वगैरे. मग तो पूर्ण सिनेमा सुरू झाला.
पण आहे खरं काय, नुसतं पडदा आहे. ते इथे थोडक्यात सांगितलं या 3 श्लोकामध्ये. आणि जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर म्हणे या तत्वाचं ज्ञान मिळवायला पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे इथे म्हटलं. आता सगळेजण तर त्या स्थितीपर्यंत पोहोचत नाही. तर आता इथे पुढे 23 ते 28 गतीचं वर्णन आहे की ज्या लोकांचा जन्म होत राहतो, म्हणजे जे लोक या अनन्य भक्तीच्या लेवलवर नाही आहे. आता म्हणे शंकराचार्य ते म्हणतात प्रकृतानाम योगिनाम आवृत्ती मार्ग उपन्यास इतर मार्ग स्तुत्यर्थ. इथे आता 2 प्रकारचे मार्ग सांगितले की जीव जो आहे जोपर्यंत त्याला अज्ञान असतो तोपर्यंत तो गती करत राहतो. आणि गतीचे 2 मार्ग आहे. 23 यत्र काले त्वनावृत्तिम आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. यत्र काले म्हणे वक्ष्यामी, हे भरतर्षभ वक्ष्यामी, आता मी सांगतो. काय सांगत आहे तर म्हणे तम कालम, त्या कालाबद्दल मी सांगत आहे ज्या काळामध्ये योगी लोक जातात प्रयाता यांती. आणखीन कोणत्या मार्गाने जातात तर म्हणे 2 मार्ग आहे, आवृत्तिम अनावृत्तिम. 2 मार्ग आहे. एक मार्ग असा आहे की परत येतात आणि दुसरा मार्ग असा आहे की परत येत नाही. तर आता म्हणे 2 प्रकारचे मी काळ सांगतो. या काळामध्ये जर तो मेला तर अपुनरावृत्ती, दुसऱ्या काळामध्ये मेला तर पुनरावृत्ती. मार्गालाच इथे काळ म्हटलेला आहे. आता जरा याचा विचार आपण करू. तर इथे एक तर म्हणजे स्पष्ट आहे की जोपर्यंत त्या परमतत्वाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत पुनर्जन्म आहे, गती आहे. हे तसं म्हटलेलं आहे तस्य प्राणा न उत्क्रामंती. जो जीवनमुक्त होऊन जातो त्याचे प्राण निघून कुठे जातात असं नाही, तो तिथेच ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो, न पुनर्जन्म. पण आता इथे म्हणतात की 2 प्रकारचे योगी आहेत ते जातात. आता इथे अनावृत्ती कोणतं आहे ते आधी सांगतात की ज्या मार्गाने गेल्यावर परत तो येत नाही त्याचं अजून तो वर जातो, परत या मानव लोकात येत नाही. म्हणजे तो कोणता मार्ग आहे तर पहा, अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. अग्निर्ज्योतिरः शुक्लः इथे म्हणतात की जे उपासक लोक आहे, उपासना करणारे भक्त आहे, उपासक, लक्षात येऊ नाही का, ते उपासक लोक उत्तरायण मार्गाने जातात. इथे काय दिलंय, उत्तरायण मार्ग. आणखीन या उपासक लोकांना इथे ब्रह्मविद म्हटलेलं आहे.
हे खरे ब्रह्मज्ञानी नाही आहे, म्हणजे परमब्रह्माचं ज्ञान नाही आहे. सगुण ब्रह्मामध्ये ज्यांची निष्ठा आहे, सगुण ब्रह्म म्हणजे एक इष्ट आपला आराध्य आहे, त्याची त्यांनी खूप उपासना पूजा केलेली आहे. असे हे जे आहे ते ब्रह्माला प्राप्त करतात. इथे ब्रह्म म्हणजे इथे उत्तरायण ज्याला म्हटलेलं आहे, उत्तरायण म्हणजे असं उच्च लोक आहे, ज्याला गोलोक वैकुंठ असं हे जे ना, त्याला इथे उत्तरायण म्हटलं आहे. तत्र प्रयाति गच्छन्ति ब्रह्मविदो जना. ते जणू काही ब्रह्माला प्राप्त करतात. ब्रह्मपद म्हणजे इथे भगवंताच्या लोकाला, भगवंताच्या जगामध्ये ते जातात. अच्छा, आता कोणत्या काळामध्ये मेले तर जातात? तर आता इथे म्हणतात की षण्मासा 6 महिने आहे. या 6 महिन्यात जर त्यांनी देह ठेवला तर ते कुठे जातील? वैकुंठ वगैरे, उत्तरायण मार्ग त्याला आपण म्हणू, आणि उच्च लोक, ब्रह्मलोकही म्हणतात, ब्रह्मलोक म्हणतात. अच्छा, आता इथे षण्मासा लिहिलं आहे, उत्तरायण लिहिलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे उत्तरायण म्हणजे कोणता काळ? आता सुरू 7 दिवसानंतर होईल, 4 दिवसानंतर. हां, संक्रांत तर ते दिवाळी ना, जेव्हा सूर्याचं संक्रमण होतं तर उत्तरायण त्याला. उत्तरायण असायला पाहिजे, शुक्ल पक्ष असायला पाहिजे, शुक्ल. अह म्हणजे दिवस, अह. ज्योती म्हणजे प्रकाश, अग्नी म्हणजे अग्नी. म्हणजे आता या जरा शब्दांकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल की हे सगळे शब्द प्रकाशवाची आहे, त्याच्यामध्ये उजेड आहे, तेज आहे. उत्तरायणमध्ये आपण पाहतो जानेवारीपासून दिवस मोठा होत जातो, तर जास्त उष्मा, जास्त प्रकाश, दिवसाची वेळ जास्त होते. तिकडे अमेरिके वगैरेमध्ये काय डे लाईट सेव्हिंग, दिवस त्यांचा एकदम मोठा होऊन जातो, म्हणजे ते मग त्यांची घड्याळ ते बदलतात. तर आता या उत्तरायणमध्ये जर देह सोडला तर काय होईल म्हणे, तो तर मग उच्च लोकांमध्ये जाईल. आता समाजामध्ये याचा अर्थ काय घेतला? भीष्म पितामहाचं उदाहरण दिलं जातं. उत्तरायण म्हटलं की त्यांचीच आठवण येते. शरसय्येवर झोपले आणि संक्रांतीची वाट पाहत आहे, म्हणजे उत्तरायण वेळ हेच होईल ना, आपण असा अर्थ घेतो. अच्छा, मग दुसरं इथे कोणी म्हणेल की जानेवारी ते आपल्या दिवाळीमध्ये जर आम्ही मेलो तर मग काय छान आहे, उत्तरायणमध्ये काही न करता हा जे काही आहे मला माहिती, म्हणजे 6 महिने तुम्ही जोडले. दिवाळी नाही, तुम्ही दिवाळी म्हणताय, जून 21 डिसेंबर ते 21. आता जर आपलं मरण त्या 6 महिन्यात झालं तर म्हणे छान आहे म्हणतात. पण लक्षात घ्या, इथे एक शब्द लोक विसरून जातात, आणि तो शब्द आहे योगिनः. योगी लोक जर या काळामध्ये मेले किंवा त्यांनी देह सोडला तर योगी लोकांची गती, हे तर काही नाही. तर इथे याचा खूप लाक्षणिक अर्थ आहे. अग्नी, शुक्ल, ज्योती याचा अर्थ असा असतो की ज्याच्या वृत्तीमध्ये तेजस्विता आहे, प्रकाश आहे, तामसिकता नाही आहे, ज्यांनी साधना केलेली आहे असा तो योगी, जो उपासक आहे. तर अंतरंगामध्ये उत्तरायण, बाहेर उत्तरायण असेल तर ठीक आहे, पण खरा अर्थ तो आहे. इथे म्हणतात अग्नी, ज्योती, अह, शुक्ल. शंकराचार्य इथे म्हणतात अग्नीचा अर्थ अग्नी नाही आहे, थोडंसं टेक्निकल आहे. कालाभिमानिनी देवता,
ज्योती म्हणजे ज्योती नाही तर देवता. म्हणजे हे सगळी जी देवता आहे ही देवता जणू काही त्यांच्यावर कृपा करतात, त्यांना गाईड करतात असं. आणि मग त्यांची उच्च लोकामध्ये गती होते. इथे म्हटलेलं आहे ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म उपासन परा, ज्यांनी काय केलेली आहे, उपासना केली, भक्ती, तीव्र भक्ती केलेली आहे. अच्छा, आता ते कुठे गेले, ब्रह्मलोकामध्ये. आता हा जो मार्ग आहे किंवा ही जी गती आहे याला काय म्हणतात, अनावृत्ती. म्हणजे आता परत येत नाही. याचा अर्थ असा, ब्रह्मलोकामध्ये ते ब्रह्मज्ञान मिळवतात. अजून ब्रह्मज्ञान झालेलं नाही आहे. जोपर्यंत गती आहे तोपर्यंत अज्ञान आहे. तर छान त्यांनी साधना केली आणि वर गेली. आता तिथे शक्यता आहे, पूर्ण शक्यता आहे की तिथे ते ब्रह्मज्ञान मिळवून काय मुक्त होतात. तर इथे त्याला म्हणतात क्रममुक्ती. याला काय म्हणतात, क्रममुक्ती. मनुष्य लोकामध्ये मनुष्य लोकामधून ब्रह्मलोकामध्ये आणि ब्रह्मलोकामधून ब्रह्मामध्ये. ही झाली हॉपिंग फ्लाईट. खाली उतरते मग. आणि एक असते डायरेक्ट फ्लाईट. इथे जर तुम्ही आत्मज्ञान मिळवलं तर मग वाया ब्रह्मलोक जाण्याची काही गरज नाही आहे. तर म्हणतात सद्यमुक्ती. सद्योमुक्ती, हा जीवनमुक्ती. सद्य म्हणजे इथे लगेच आत्ता. आणि फक्त अद्वैत वेदांतच जीवनमुक्ती मानतं बरं का. नाही तर कर्ममीमांसक वगैरे ते ह्याचे लोकामध्येच म्हणतात की स्वर्ग लोकामध्ये जाणे, भक्तीवाले भक्ती म्हणजे सालोक्य, सायुज्य, हे 4 प्रकारच्या. तर ते सुद्धा एका लोकामध्ये तिथे पूर्ण काय तुम्हाला मुक्ती आहे. पण वेदांत म्हणतं इथेच आत्ताच तुम्ही मुक्त होऊ शकता. राईट नाव हिअर. तर अनावृत्ती मार्ग आहे हा, प्रकाश मार्ग, सूर्य मार्ग, असे सगळे नावं दिलेले आहे. त्यांनी खूप भरपूर साधना केली आणि त्याचं फळ हे आहे की तो असा वर गेला. तर हे तर झाले उच्च साधक. आता दुसरे साधक आहे. ते कसे साधक आहे, आवृत्ती मार्गवाले. तर यांच्या जीवनामध्ये काय आहे तर पहा. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम् तत्र चान्द्रमसं ज्योति योगी प्राप्य निवर्तते. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम् तत्र चान्द्रमसं ज्योति योगी प्राप्य निवर्तते. आता म्हणे दुसरे लोक आहे ते कशामध्ये मरतात किंवा देह सोडतात, म्हणजे जेव्हा धूर असतो, धूम, रात्री, रात्र, कृष्ण पक्ष आणि म्हणजे 6 महिने दक्षिणायन. तर धूर रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायनाचे 6 महिने, अशा वेळी मृत्यू पावलेला योगी. आता हा सुद्धा योगी आहे बरं का. हा कुठे जातो तर म्हणे चांद्रमसम, चंद्रलोकामध्ये जातो. आता ते चंद्रलोक म्हणजे स्वर्गलोक, इथे भोग वगैरे आहे. आता लक्षात घ्या, हे कोणते योगी आहे, आधीचे तर भक्त होते, उपासक होते. तर हे जे आहे हे कर्मी आहे, कर्मी. योगी म्हणजे इथे योगीचा अर्थ कर्मी आहे, आधी योगीचा अर्थ उपासक आहे, लक्षात ठेवा. त्याचं काय योगी योगी शब्द इतक्या वेळा आणि इतक्या ठिकाणी आहे, एकच अर्थामध्ये नाही आहे. संदर्भ काय आहे, विषय काय चालू आहे. तर म्हणे कर्मी ज्या लोकांनी या मनुष्य लोकामध्ये कर्म केले, सत्कर्म केले, चांगले केले, आळशी नाही आहे.
पण त्यांनी उपासना केली नाही. आणि लोक काय म्हणतात, आमची देवता तर कर्मच देवता आहे, कर्माची उपासना करतो, कर्मच देव आहे, कर्मच देव आहे असं लोक म्हणतात. छान आहे, ठीक आहे. आता तुम्हाला असं वाटत करा, यत्न तोची देव जाणावं म्हणतं. तर कर्माची गोस्तुती आहे. तर कर्मामध्येच लोकांची महत्त्व होते. लोक म्हणतात आम्ही काही देवदर्शन वगैरे नाही करत, आम्ही आपली ड्युटी करतो. असे लोक खूप एकदम वाद करतात. हे काय देव देव देवधर्म आहे ना. कम्युनिस्ट लोक आहे ते सुद्धा धर्म म्हणजे अफू आहे, देवाला ते जेवढं जास्त मानत. तर म्हणजे चांगलं आहे असं नाही आहे, पण तेच शेवटचं सत्य नाही आहे. आळशी पापी त्याच्यापेक्षा तो चांगला आहे, म्हणून त्याची दुर्गती नाही होते. पहा इथे काय म्हटलं, चंद्रलोक. चंद्रलोक म्हणजे आल्हाद आहे, तिथे भोग वगैरे आहे, पण तिथे भक्ती नाही, देव नाही तिथे. स्वर्गलोकामध्ये पहा, अनेक वेळा मी सांगितलं आहे, सगळे प्रकारचे भोग सोयी सुविधा हे सगळं आहे. पण ज्याला ब्रह्मलोक देवलोक म्हटलं आहे तिथे तर जरा सात्विकता आहे, इथे भोगाची प्रचुरता आहे. तर चांद्रमसम, चंद्रमार्ग याला म्हणतात. इथे हे जेवढे शब्द आहे या सगळ्या शब्दांमध्ये तुम्ही पहा, प्रकाश अगदी कमी आहे, न्यून प्रकाश आहे. धूर आहे, धुरामध्ये काय प्रकाश, रात्र आहे, थोडा थोडा, कृष्ण पक्ष, दक्षिणायन, दिवस लहान आहे याच्यामध्ये. तर या प्रकारे कर्म करणारे लोक, कर्मवादी म्हणा, त्यांची ही गती आहे. आणि ही गती कशी आहे, तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते, ते परत येतात. इथे फ्लाईट परत येते बरं का, तिकडे वर जाते. ती नॉन रिटर्निंग फ्लाईट, ही रिटर्निंग आहे. जर तुम्ही बसले राहिले तर परत नाशिक टू पुणे, पुणे टू नाशिक, पण ती नाशिक टू पुणे, पुणे टू दिल्ली. तर योगी प्राप्य निवर्तते तत्क्षया. तिथे म्हणतात कर्मी प्राप्य, त्या चांद्रमस लोकाला जातो, भुक्त्वा तिथे भोग करतो, आणि तत्क्षयात निवर्तते. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. तर हे या प्रकारे दोन मार्ग झाले. खरं आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही मार्ग म्हणजे काय, संसार गती आहे. आपल्याला व्हायचं तिसरं जे सांगितलं आहे, की जिथे काही गती नाही, गतीची समाप्ती, तिथे मुक्ती आहे. आता इथे उद्या आपण पूर्ण करू. 3 श्लोक आहे. इथे म्हणतात की हे 2 प्रकारच्या ज्या गती आहे, परत त्याचं जवळजवळ रिपिटेशन आहे. शुक्ल कृष्णे गती हेते जगत शाश्वते मते, एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः, अन्यया वर्तते पुनः. हे जे मी उत्तरायणाचं सांगितलं भीष्म पितामहाचं, तर खरं म्हणजे भीष्म पितामह संक्रांतीची वाट नव्हते बघत, कृष्णाची वाट बघत होते. हां, कृष्ण जेव्हा आला म्हणे त्याचं दर्शन करता करता मला द्यायचं. आणि आता योग असा आहे की ते उत्तरायण सुरू झालं तेव्हा. आणि भीष्माने मोठी स्तुती केली आहे भागवतामध्ये, खूप छान स्तुती आहे की मला माझ्या बुद्धीला मी सजवलं आहे आणि मी आता तुझ्या चरणी मी हे अर्पित करत आहे वगैरे वगैरे. हां, ते तर वेगळं आहे, पण भीष्माने कृष्णाची अशी स्तुती केली. ते तर युधिष्ठिराने जेव्हा प्रश्न केला तेव्हा त्याचं.
तर ते भीष्म स्तुती, गुरुजींनी त्याची हिंदीमध्ये सुद्धा पूर्ण सगळ्या श्लोकांची स्तुती केली. तर उत्तरायण म्हणजे फक्त तेच नाही, बुद्धीमध्ये उत्तरायण पाहिजे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण